चालू राम कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान माकरा कुंडल तळपती श्रवणी कुंडली तळपती श्रवणी माकरा कुंडल तळपती श्रवणी कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसे हार गळा कासे पितांबर
तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान हेचे दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबार खुमाई 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 हॅलो 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 आवडा हॅलो 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 हेल हेल हॅलो 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 ओके hello 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 Hari hello 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 हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरी 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोचिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे
पाहतालोचन सुखावले पाहतालोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण 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 पाहतालोचन सुखावले पाहतालोचन सुखावले पाहतालोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे मी तुझ पाये पांडुरंगा दोन्ही तुझा पाहे पांडुरंग दोन्ही तुझा पाहे पांडुरंग सावले मन लागली ते गोडे लालसावले मन लागली स गोडे सावले मन लागली ते गोडे लालसावले मन लागली स गोडे जीवेन सोडी ऐसे झाले हे जीवन सोडी ऐसे झाले हे जीवन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे जो मी तुझ पाये पांडुरंगा दोन्ही तुझा पाहे पांडुरंग दोन्ही तुझा पाहे पांडुरंग कामने आम्ही मागावे लढेवाळे कामने आम्ही मागावे लढेवाळे कामने आम्ही मागावे लढेवाळे कामने आम्ही मागावे लढेवाळे पुरवावे आळे माय बापे पुरवावे आळे माय बापे पुरवावे आळे माय बापे आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा 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 जो मी तुझा पाये पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंग जो मी तुझा पाहे पांडुरंग विठोबार खुमाई जय जय विठोबार कुमार जय विठोबार खुमाई विठोबार कुमार 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 आवडे रूप गोजिरे सगुण 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 पाहतालोचन सुखावले
आवडे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावली आता दृष्टी पुढे ऐसा जे तू राहे जो मी तुझा पाहे पांडुरंगा लालचावले मन लागली से गोडी ते जिभेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा जे तू राहे जो मी तुझा पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा तुका म्हण्या मी मागावी लढीवाळे तुका म्हण्या मी मागावी लढीवाळे पुरवावी आळे माय बापे आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझा पाहे पांडुरंगा विठाला 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 कुंडलिक विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान
की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय. विठाला 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 विठाला. आवडी रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे साची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननेत पानिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, हा दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, ओ दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजते जस्फुरदेक प्रदेशं, विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, हा पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. समचर यौंत प्रविश मम वाच ममां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. काय माझी वाणी मानील संतांशी, रंजव चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशी दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा.
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शिवलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो चरणा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा वेळ. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावे. मस्तक हे पायावरी यावर करे संतांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या रूपाविषयीच्या आवडीची मागणी या अभंगातून करतायत. विठाला 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 विठाला. आणि वास्तविक विचार केला तर हा अभंग सर्वांचा पाठ आहे. कारण हा काकड्यामधील दुसऱ्या मंगलचरणातला तिसऱ्या मंगलचरणातला अभंग आहे. हा तिसऱ्यातला तिसरा. आणि या ठिकाणी आता सुरुवातच करायची म्हणल्यानंतर कुठून सप्ताहाची सुरुवात होते, नामापासून रूपापासून. तसं आपली ही सुरुवातच आहे. तर आपण सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताच्या रूपाचं वर्णन करूनच या ठिकाणी वर्णन म्हणजे सुरुवात करावी असा मनात थोडासा उल्लेख आला. आणि त्या स्वरूपाने आता इथून पुढं पुढं मोठे मोठे महाराज लोक येणार आहेत महाराज बरं काय. म्हणजे एकापेक्षा सुरुवातीला कसं असतंय, छोटा वक्ता असतो बरं काय, पण छोटा वक्ता असतो पण सुरुवातीच्याकडे काम जबरदस्त असते. कारण पाया मजबूत झाला पाहिजे. म्हणून यांच्या सगळ्यातला मोठा म्हणून हा दगड पायाच्या ठिकाणी बसवलेला आहे. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आता किमनिमित्त कार्यक्रम आहे, सगळ्यांना माहितीच आहे, ते काही सांगायची गरज नाही. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंगाच्या दृष्टिकोनाने माधून जर विचार केला तर अभंग आपल्याला दोन पद्धतीनं सोडवता येतो. अभंगाच्या पहिल्या चरणापासून सुद्धा अभंगात प्रवेश करता येतो आणि अभंगाच्या शेवटच्या चरणापासून सुद्धा अभंगामध्ये प्रवेश करता येतो. दोन्ही ठिकाणाहून आपल्याला ह्या अभंगामध्ये प्रवेश करता येतो. पहिल्या चरणाकडून जायचं म्हटलं तर भगवंताच्या रूपाचं वर्णन करता करता आपल्याला अभंगात प्रवेश करता येईल. आणि शेवटच्या चरणाकडून जर जायचं म्हटलं तर तुकोबारायांनी भगवंताकडं काय मागणी केली या स्वरूपाचं चिंतन करत असताना आपल्याला शेवटच्या चरणातून अभंगात प्रवेश करता येतो. तरी असं दोन्ही स्वरूपानं आपल्याला अभंगाचं चिंतन करता येतं. पण आता आपल्याला जेवढा आपल्या वेळ आहे त्या वेळेनुसार आपण थोडंफार जेवढं जमल तेवढं चिंतन करणार आहे. विठाला 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 विठाला. तुकोबारांनी या अभंगामध्ये भगवंताच्या रूपाविषयीची आवड या ठिकाणी प्रगट केलेली आहे. आता आवड या शब्दावरून जर आपल्याला चालायचं म्हणलं तर आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करता येतो. आता आपल्याला बाकी जास्त मांडत बसायचं नाही. आवड आवड म्हणजे काय नेमकं. एखादी विशिष्ट गोष्ट असते, एखाद्या व्यक्तीला आवडते तर त्याच्याविषयीची आवड. प्रत्येकाला वेगळी वस्तू आवडत, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कारण एक ठिकाणी सुभाषितकार बोलत असताना सांगतात पिंडे पिंडे मतिरी भिन्न हा. प्रत्येक पिंडामध्ये म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये बुद्धी असलेली
ते भिन्न भिन्न स्वरूपाचा विचार करते. मग प्रत्येकाची आवड एक असू शकते का? नाही. आवडीचे अनेक प्रकार आपल्याला करता येतील, पण इथं करायचे नाहीत. मग जीवाची आवड काय, देवाची आवड काय आणि संतांची आवड काय, ह्या 3 आवडीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि अभंगात प्रवेश करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सर्वसामान्य जीवांची आवड काय असू शकते? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची हवं करी संसारी. संसारामधल्या जीवांना काय आवडतं? चांगलं खायला असावं, चांगलं प्यायला असावं, चांगलं लिहायला असावं, म्हणजे वजनात फिरलं पाहिजे, वजनात असलं पाहिजे, एवढंच सामान्य जीवांची आवड. मग देवाची आवड काय असू शकते? देवांना काय आवडतं? काय आवडतं देवांना? काय आवडतं देवा? आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे एका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं मग? तर देवाचं नाव देवाला आवडतं. मग तुम्ही आम्ही जे करत असतो जीवनामध्ये, आपल्याला आवडते ते आपण करतो का देवाला आवडते ते? कारण आपण आपल्या आवडीनुसार परमार्थ करतो, पण परमार्थ करत असताना आपल्या आवडीनुसार नाही करायचा. जे देवाला आवडतं ते करा, त्यावेळेला आपली भक्ती फलद्रूप होऊ शकते. म्हणून जीवाची आवड काय? ल्यावे खावे बरे असावे सदैव. आणि देवाची आवड काय? तर देवाला देवाचं भगवंताचं नाव आवडतं, ते आपण घेतलं पाहिजे. आणि तिसरी आवड आहे संतांची. संतांना काय आवडतं? बरं, ज्ञानोबरायांना काय आवडतं? आपलं हे आता कसं आहे, आपलं देवाणघेवाण आहे आपलं, म्हणजे एकमेकाकडे बघूनच, तुम्ही माझ्याकडे मी तुमच्याकडे. बरं, ज्ञानोबरायांची आवड आपल्याला सांगता येईल का? ये ना महाराज. ज्ञानोबरायांची आवड होती, ज्ञानोबरायांची आवड होती. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. मग ज्ञानोबरायांची आवड नव्हती का? होती. नामदेवरायांची आवड नव्हती का? होती. तुकोबरायांची आवड नव्हती का? होती. प्रत्येकांची आवड होती. मग संतांना काय आवडतं? तर संतांना 5 गोष्टी आवडतात. कोणत्या 5 गोष्टी आवडतात? कारण आपण आता परवा जाऊन आलोय, 15 दिवसाचा काळ गेलेला आहे आपला त्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला त्या विषयावर जायला काही हरकत नाही. संतांना 5 गोष्टी आवडतात. कोणत्या कोणत्या? आवडे काय? आवडे पंढरी, भीमा, पांडुरंग, चंद्रभागालिंग, पुंडलिक, या 5 गोष्टी संतांना आवडते. आणखीन काय आवडतं? आता आपण इकडं जाऊन आलो, याचं प्रमाण सांगतो चला. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे देणे ह्या ज्ञाना.
ती सुद्धा आवड आहे. पण संतांना 5 गोष्टी आवडतात. पंढरी. पंढरीत नेमकं काय आहे असं काय? आपण बरेचसे इथून एकादशीला सकाळी निघतात, 4 वाजता तिथं, रात्रीचं स्नान करणार की सकाळी इथं. म्हणजे फार काही लांब नाही आपल्याला पंढरी. पण पंढरी सारखं क्षेत्र नाही. कारण भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. कारण मग ह्यांच्यापेक्षाही महत्व ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, 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 ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देवकोटी, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देवकोठी. पंढरी आवडली पाहिजे. का आवडली पाहिजे? कारण पंढरीचे एक महात्म्य आहे महाराज. कारण मी मगाशी बोलून गेलो की सकाळी इथून निघतो, संध्याकाळी तिथं, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी. पण तेवढं जरी केलं ना तरी फार मोठं पुण्य आहे. मला वाटते कोणाची ओवी मला सांगता नाही यायची, पण ऐकलेली ओवी आहे. वाराणसी एक दिवसा, गोदावरी एक मासा, वाराणसी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. पंढरीत नुसतं पाऊल जरी ठेवलं ना तरी आपल्याला वारीचंच पुण्य लागतं. पण एक दिवस जाताना सुद्धा अंतःकरणामध्ये घर घेऊन जाऊ नका. तिथं गेल्यानंतर म्हणजे तेवढ्यापुरता तरी विसर पडला तरी आपल्याला ते पुण्य मिळतं. पण जर का आपण घर नेलं तर मग काहीच नाही आपल्याला सापडणार. म्हणून पंढरी आवडते संतांना. कारण का? पंढरीचं महात्म्य आता बरंच काही आपल्याला सांगता येईल. कारण पंढरीत गेला नुसतं कळस जरी बघितला, तुका म्हणे मोक्षे देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. किंवा देखिल्या देवळाची पाठ, तीर्थे घडते 360. म्हणजे सगळं जगातलं वैभव पंढरपूरला आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ हे पंढरपूर आहे. म्हणून संतांना पंढरी आवडते. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. आता पुंडलिक राय का आवडावे? कारण जगामध्ये सेवा जर केली असेल तर पुंडलिक रायानेच. कारण मातृदेवो भव पितृदेवो भव हे त्यांच्यापासूनच शिकलं पाहिजे. आणि आज त्या पुंडलिकांच्या उपकारामुळं त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा उभा आहे. म्हणून आपण तिथं जातो. म्हणून ते संतांना आवडतात. म्हणजे असे 3 आवडी या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडल्यात. परिपूर्ण नाही मांडल्या. आता हे आपल्याला थोडं थोडं चिंतन केलंच पाहिजे. हे असं अर्ध का सांगितलं? तुम्ही चिंतन केलं पाहिजे, मीही चिंतन केलं पाहिजे. पण आज मी चिंतनच केलं नाही, त्याच्यामुळे चाललंय आता विठाला 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 विठाला. मग अशी आवड असणारी या ठिकाणी तुकोबारायाने तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेली आहे. आवड आहे, प्रत्येकाला आहे, जीवाला आहे, संताला आहे, देवाला आहे.
प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे, पण प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आवड प्रगट करत असताना आवड प्रगट केली, मात्र अविनाशी असणारी आवड या ठिकाणी प्रगट केली. तुमची आमची आवड असते. आपल्याला काय वाटतं, एखादी आपल्याला थार गाडी आवडते, एखादी कोणती मोठी गाडीचं नाव सांगा, फॉर्च्युनर आवडते. पण आपली आवड कशी आहे, नाशवान आहे. कुठंतरी धडकलं समजा काय झालं तर गाडी ही संपू शकते. मग तुमची आमची आवड कशी आहे, विनाश पावणारी आहे. आणि साधू संतांची आवड कशी आहे, अविनाशी असणारी आवड त्या ठिकाणी संतांनी प्रगट केलेली आहे. मग त्यांनी अविनाशीच का आवड त्या ठिकाणी प्रगट केली, कारण विनाशी का नाही, कारण त्याचं एकच उत्तर आहे. तुकोबाराय सांगतात कारण आम्ही ह्या संसारावर मोठा भोपळा ठेवलेला आहे, त्याच्यामुळं आम्हाला ह्या संसारिक किंवा नश्वर असणाऱ्या वस्तूची आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही. का निर्माण होणार नाही, कारण आम्ही हृदयामध्ये कोण धरलेला आहे, भगवान परमात्मा आम्ही हृदयात ठेवलेला आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तो भगवान परमात्मा आम्ही चित्तामध्ये धरलेला आहे. त्याच्यामुळं विनाशी असणारी आवड आमच्या अंतःकरणामध्ये येणार नाही. म्हणून ज्यांच्या ठिकाणी अविनाशी असणारा परमात्मा आहे, त्यांच्या ठिकाणी अविनाशी असणाऱ्या परमात्म्याविषयीची आवड त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे. या ठिकाणी तुकोबारांनी आवड निर्माण केलेली आहे, पण अनेक वेगवेगळ्या अवतारामध्ये भगवंताचं जर रूप बघितलं तर वेगवेगळ्या अवतारामध्ये भगवान परमात्मा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेले आहे. 10 अवतार किंवा अंश अवतार आणि अंश अवताराचा जर विचार केला तर 24 अवताराचं वर्णन आलेलं आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्मा भिन्न भिन्न स्वरूपामध्ये प्रकट झालेला आहे. काही ठिकाणी वराह अवतारामध्ये प्रकट झालेला आहे, काही ठिकाणी मत्स्य अवतारा प्रकट झालेला आहे, काही ठिकाणी कुर्म अवतारामध्ये प्रकट झालेला आहे, काही ठिकाणी नरसिंह अवतारामध्ये प्रकट झाले. अनेक आपल्याला 24 अवताराचं वर्णन बऱ्याच केलेलं आहे, पण एवढं काय माझ्या करणं शक्य नाही, कारण 2-4चं नावं आठवल्या म्हणल्यावर एवढे करणार आहे का मी, नाही. तसं प्रभू रामचंद्राचा अवतार आहे, त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंचं वेगळं वैशिष्ट्य आहे, भगवान श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी वेगळं आहे, त्यांचं रूप वेगळं आहे. वेगवेगळ्या जेवढे काही अवतार धरले तर वेगवेगळ्या स्वरूपाचे त्या ठिकाणी रूप भगवंतांनी प्रगट केलेले आहेत, किंवा ते रूप धारण करून त्या ठिकाणी त्या स्वरूपाचं कार्य केलं. मग जगद्गुरु तुकोबारायांना आपण विचारू की तुम्हाला त्या ठिकाणी कुर्म अवताराचं का म्हणजे रूप आवडलं नाही? आवडायला पाहिजे ना. वराह अवताराचं रूप आवडायला पाहिजे, का आवडलं नाही? नरसिंह रूप जे धारण केलं भगवंताने ते रूप आवडायला पाहिजे. ज्या वेळेला नरसिंह भगवंताचा अवतार झाला ना, त्यावेळेला चांगले चांगले त्यांच्या समोर जायला घाबरत होते. चांगले चांगले ब्रह्मदेव नाही, माता लक्ष्मी नाही, कोणच जवळ जात नव्हते, कारण का ते अवतारच तसा होता. मग या ठिकाणी फार आपल्याला लांब जायचं नाही. या ठिकाणी तुकोबारायांनी आवड याच रूपाची का प्रगट केली, त्याचं एक कारण आहे. प्रत्येक अवतारामध्ये देवाचं अवताराचं कार्य भिन्न भिन्न आहे. नरसिंह अवतारात जर आपण विचार केला तर 11 विकळा असं रूप होतं भगवंताचं, भेसूर असे दिसणारे भगवान परमात्मा होते. आणि तुकोबाराय म्हणतात की देवा, आम्हाला ते रूप नको, तुमचं रागीट स्वरूपाचं नको, तुमच्या या स्वरूपाचं नको, मग आम्हाला काय करा, एकच रूप दाखवा. मग तेच रूप का, त्या ठिकाणी थोडीशी शंका आहे. तेच रूप का, कारण कृष्ण अवतारामध्ये चला तुम्ही, कारण भगवान परमात्मा सरळ आहेत का हो कृष्ण अवतारामध्ये? राम अवतारामध्ये चला तर राम अवतारामध्ये भगवंताचं रूप कसं आहे, धनुष्य धारण केलेलं आहे. कृष्ण अवतारामध्ये चला तुम्ही, तुकोबाराय त्रिभंगी देवढा ठाण मांडुनी माये, म्हणजे 3 ठिकाणी वाकडा असणारा भगवान परमात्मा. मग जर भगवान परमात्मा वाकडा असेल तर तो आपल्यासाठी सरळ राहील का, अशी शंका आहे. म्हणून सांगितलं देवा, आम्हाला ते रूप कोणतेही दाखवू नको, जेवढे तो अवतार घेतलेला ते कुठलंच रूप आम्हाला नको, फक्त आम्हाला एक रूप जे आवडतं ते दाखव. कारण तेच रूप का, कारण गाथ्यातला पहिला अभंग, कारण भगवंताची समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो.
आता समचरण आहेत, समदृष्टी आहे आणि समान असणारी वृत्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. मग सगळं समान असल, सगळं जर समान असल तर सगळं समसमान चालेल. नाहीतर सगळं विस्कळीत असेल तर आता इथं जर सट्याचा वारा सुटला तर हे आपलं राहील का? सगळं उडून जाईल ना. पण वारं स्थिर असं हळूवार असेल तर काहीच नाही, एकदम स्थिर राहील. मग सगळं सम असल्यामुळं या ठिकाणी तुकोबरायाने त्या स्वरूपाची आवड या ठिकाणी निर्माण केली. पण ती स्वरूप किती गुणांनी संपन्न आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणात. आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. तुकोबरायांना भगवंताच्या स्वरूपाची आवड निर्माण झाली आणि ती आवड तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेली आहे. मग तुकोबरायांची आवड चांगली आहे का वाईट आहे? काय विचार काय करणार आपण? आपलं बरोबर आहे, त्यांचं नाही असं नाही, त्यांचंच बरोबर आहे. कारण त्यांच्याकडेच पाहून तुम्ही आम्ही जगत आहोत म्हणून त्यांचंच बरोबर आहे. पण या ठिकाणी आवड निर्माण केली. समचरण असलेला भगवान परमात्मा त्यांनी त्यांच्या आवडीच्या ठिकाणी आणला. समदृष्टी असणारा भगवान परमात्मा त्यांनी आपल्या आवडीच्या ठिकाणी आणून ठेवला. मग तुम्ही आम्ही जगताकडे पाहत असताना, व्यवहारामध्ये जगत असताना समदृष्टी ठेवून जगतो का विषमदृष्टी ठेवून जगतो हे तुम्ही आम्ही निरीक्षण करायचं. प्रत्येकाने ज्याचं त्यानं, कोणी असो, मित्र असो, सखा असो, कोणी असो, सगळ्यांकडे आपण एका दृष्टीनं कधीही बघत नाही. कारण बघत असताना दृष्टी भिन्न भिन्न स्वरूपाची होते. पण या ठिकाणी तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा असा सम आहे की तो कोणाकडेही पाहू द्या, त्यांनी जर बघितलं तर त्याचं कधीच वाईट होणार नाही, त्याचं चांगलंच होणार. कारण त्याची दृष्टी सम आहे. कारण तो दोष बघत नाही, त्याचे गुण बघतो आणि त्यांचे गुण बघूनच त्याच्याकडे भगवान परमात्मा समदृष्टीने पाहतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये समानता निर्माण होते. आणि असा भगवान परमात्मा असल्या कारणाने तुकोबरायाने त्या भगवंताविषयीची आवड आपल्या अंतःकरणामध्ये
आणली आणि तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेली आहे. मग तो भगवान परमात्मा सम आहे, सम आहे. पण त्या ठिकाणी वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात की तो भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. आता या ठिकाणी तुम्ही आम्ही जेवढे बसलीत तेवढे, आता प्रत्येकाकडं काही ना काही गुण आहे. आता गणेश महाराजाकडं वादनाचा गुण आहे, आता ह्यांच्याकडं 2 गुण आहेत आणि ह्यांच्याकडं 3 गुण आहेत, बरोबर. ह्यांच्याकडे 1च आहे, ह्यांच्याकडं 2 आहेत, ह्यांच्याकडं 3 आणि माझ्याकडं काहीच नाही. विठाला 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 विठाला. पण तुकोबरायांनी आवड निर्माण केली. त्यांच्या ठिकाणी 6 गुण आहेत. मग ते 6 गुण कोणते सांगता येतील? पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण मुख्य मूर्तीच्या बाहेर ते काय म्हणतो आपण, तिथे अलीकडचा गाभारा असतो, तिथं वरी त्या चांदीचे हे बनवलेले आहे, त्याच्यावर नाव कोरलेलं आहे, ते म्हणजे त्याच्यात हे केलेलं आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न. तिथं बरंच काही लिहिलेलं आहे, पण कधी गेल्यावर आणखी आवर्जून वाचा. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा तो आहे. मग तुम्ही आम्ही आता या ठिकाणी बरं काय, आता याचा समन्वय शेवटच्या चरणाशी लागतो, पहिल्याचा आणि शेवटचा असा समन्वय लागतो. जगद्गुरु तुकोबराय मागणी करत असताना ज्याच्याकडं ऐश्वर्य संपन्न आहे त्याच्याकडेच मागणी केली पाहिजे ना. ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे जर आपण मागणी केली तर ती मागणी सफल होईल का? होणार नाही. मग तो देण्यासाठी उदार असला पाहिजे आणि ऐश्वर्य संपन्न असला पाहिजे. आणि हे तुकोबरायांना माहीत होतं. मग तुकोबरायांनीच एक ठिकाणी वर्णन केलेलं आहे, विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. अनेकाकडे ऐश्वर्य संपन्न असतात पण उदारता नसते, आणि काही जणांकडे उदारता आहे तर ऐश्वर्य नाही. मग ज्याच्याकडे उदारता ही असावी आणि ऐश्वर्य संपन्न हे असावा, असा भगवान परमात्मा सम आहे आणि तो षडगुणाने संपन्न आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबरायांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे. विठाला 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 विठाला. पण बोलता बोलता आपले गुणच सांगायचे विसरून गेलो मी. मग 6 गुण कोणते तर ज्ञानोबराय सांगतात, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतू. असं 6 गुणाचं वर्णन केलेलं आहे. आता 6 गुण तुम्ही पाठ करा उद्या. मला काहीच माहित नाही त्याच्यात, फक्त 6 गुण माहिती आहेत. फक्त येशे थोरविला मारुती आणि बिभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण मारुतीरायाला देऊन टाकला. म्हणजे मारुतीरायाच्या जीवनामध्ये अपयश कधीही पाहायला मिळालेलं नाही. मग एक गुण जर मारुतीरायाकडे दिलाय तर मारुतीराय एवढे त्या गुणाने संपन्न आहेत. मग तुम्ही आम्ही जर थोडा एखादा जास्त जर घेतला तर आपण किती मोठे गुणाने संपन्न हो, पण आपल्याकडे येणार नाही. कारण आपल्याकडे गुणापेक्षा अवगुणच एवढे भरलेले आहेत. मग तिथं गुण आणून ठेवायला जागाच राहिली नाही ना. मग आपल्यातला एखादा अवगुण आपल्याला पहिला बाजूला काढावा लागल आणि मग त्यावेळेला तो गुण असणारा त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल. म्हणून असा असणारा भगवान परमात्मा, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची आवड तुकोबरायाने तुमच्या आमच्या समोर म्हणजे भगवंताच्या समोर प्रगट केली आणि तुमच्या आमच्या समोर ती अभंगाद्वारे प्रगट झालेली आहे. मग षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा आम्ही पाहिल्यानंतर आमच्या डोळ्याने पाहिल्यानंतर ते आमचे लोचन, आमचे डोळे ते तृप्त झाले. पाहता लोचन सुखावले. आणि तो भगवान परमात्मा पाहिला आणि डोळे तृप्त झाले. पण किती वेळ पाहिला हो, किती वेळ पाहिला? एक
2 मिनिटामध्ये नारद महर्षीच्या जीवनातला थोडासा प्रसंग सांगतो. नारद महर्षीच्या पूर्वजन्मातला थोडा कथाभाग आहे. नारद महर्षींचा पूर्वजन्म म्हणजे नारद महर्षी नारद रूपाने अवतीर्ण व्हायच्या अगोदरचा जन्म. त्या जन्मामध्ये ते लहान होते. लहान वडील वारलेले होते, आई होते. आई आणि नारद महर्षी दोघंच राहायचे. पण एक दिवस ज्या राज्यामध्ये ते राहत होते त्या राज्यामध्ये काही संत मंडळी सत्संगासाठी चातुर्मासासाठी थांबले. आणि थांबल्यानंतर राजाला आज्ञा दिली की बाबा आम्ही चातुर्मासासाठी इथं थांबतोय, आमची सोय होईल का? राजाने सांगितलं खुशाल थांबा, काही हरकत नाही, तुमची पूर्ण व्यवस्था होईल. आणि चातुर्मासाची व्यवस्था राजाने त्या ठिकाणी केली. आणि चातुर्मासाची व्यवस्था केल्यानंतर सगळी व्यवस्था झाली, पण स्वयंपाक आला. मग त्यावेळेला ते नारद महर्षींची आई जी होती, नारद महर्षी होते मागच्या जन्मातले, ते आई आणि आई ते तो स्वयंपाक कामासाठी ठेवून दिले. म्हणजे 4 महिने त्यांनी त्या साधूंची सेवा करायची. आणि असा 4 महिन्याचा काळ गेला. त्या ठिकाणी ते नारद महर्षी त्यांच्यातच बसायचे, त्यांच्यातच भजनात असायचे, सत्संगात असायचे, त्यांच्यात पंक्तीला जेवायचे. 4 महिन्याचा कालखंड उलटून गेला. आणि 4 महिन्याचा कालखंड उलटून गेल्यानंतर आणि मग संत मंडळी आपला चातुर्मास संपला निघाल्यानंतर ते नारद महर्षी त्यांच्यासोबत निघाले. पण ऋषीमुनींनी सांगितलं की बाळा, कारण तुझी आई एकटी आहे, तुझ्या आईला कोणाचा आधार आहे का? नाही. मग तुझ्या आईपाशी तू राहा. मग त्यांनी एक मंत्र नारद महर्षींना दिला आणि सांगितलं की ह्या मंत्राचा जप कर, सतत या मंत्राचा जप कर. आणि ऋषी मंडळी सगळी निघून गेली. निघून गेल्यानंतर काही कालांतराने नारद महर्षींच्या आईला सर्पदंश झाला आणि आई वारली. एका दृष्टीनं आनंद झाला, कारण आता आईमुळं आपण थांबल्या गेलो होतो. आता सत्संगामध्ये जायला आपल्याला अडथळा नाही. पण लौकिक दृष्टीनं दुःख झालं. आपण आनंद व्यक्त करावा तर लोक बोलतील, म्हणून सगळा काय विधी पार पाडला. आणि ज्या दिशेनं संत मंडळी गेली होती त्या दिशेनं तो निघून गेले. आणि चालता 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 बरेच लांब निघून गेले. आणि अरण्यात गेल्यानंतर एक ठिकाणी थकल्यानंतर एका ठिकाणी वटवृक्षाच्या झाडाखाली थोडासा आराम केला. 5 मिनिटं 10 मिनिटं डोळा लागला असेल. आणि तेवढ्यामध्ये भगवंताचं असणारं चतुर्भुज रूप नारद महर्षीच्या स्वप्नात आलं. किती 2 क्षण असतील, 5 क्षण असतील, 10 क्षण असतील, एखादा मिनिट असं. आणि ते रूप नारद महर्षींनी पाहिलं आणि काही क्षणातच ते अदृश्य झालं. आणि नारद महर्षी झोपेतून उठले. उठल्यानंतर इकडं तिकडं पाहतात तर काहीच नाही, अरण्य दिसतंय. पुन्हा डोळे लावून पडतायत, पुन्हा भगवंताचं दर्शन होईल, पण पुन्हा भगवंताचं दर्शन झालं नाही. किती झालं? 1 मिनिट धरा. 1च मिनिट नारद महर्षींना दर्शन झालं. आणि पुन्हा दर्शनाची अपेक्षा नारद महर्षीच्या अंतकरणात निर्माण झाली. आणि पुन्हा डोळे लावायचे, पुन्हा त्या वृक्षाखाली झोपायचे, तरी भगवान परमात्मा दिसायचे नाहीत. पण भगवंतांनी विचार केला, आता जर आपण याला नाही सांगितलं तर ह्याचा विश्वास संपून जाईल. आणि मग त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की बाबा बाळा, तुझा विश्वास दृढ व्हावा म्हणून हे तुला दर्शन दिलेलं आहे. या जन्मामध्ये साधना कर आणि पुढच्या जन्मामध्ये ज्या वेळेला तू अवतीर्ण होशील, ज्या वेळेला तू हाक मारशील, त्यावेळेला मी तुझ्यासमोर उभा राहील. कारण एवढं सामर्थ्य त्या एका दर्शनामुळं पुढच्या जन्मामध्ये सतत भगवान परमात्मा समोर पाहिजे त्यावेळेला दिसतो. कारण एक दर्शन झालं की त्याच्याविषयीची पुन्हा आवड आपल्या अंतकरणात निर्माण होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता हे लोचन सुखावले पण हे रूपच माझ्या डोळ्यासमोरून नको जायला, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, ऐसाची तू राहे, ऐसाची तू राहे. आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे, ऐसाच तू राहे, ऐसाच तू राहे. आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता राहे,
ऐसा चेतुर आहे आता दृष्टी पुढे दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐका चतुर आहे ऐका चतुर आहे ऐका चतुर आहे आता दृष्टी पुढे तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा हो तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐका चेतुर आहे ऐका चेतुर आहे ऐका चेतुर आहे आता दृष्टी पुढे तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा तुझी तुझा पाहे पांडुरंगा तुम्ही तुझा पाहे पांडुरंगा दोन्ही तुझे पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे ऐका चतुर आहे ऐका चतुर आहे आता दृष्टी पुढे कारण ते भगवंताचं रूप पाहिल्यानंतर तुकोबराय भगवंताला विनंती करतात की देवा आता ह्या दृष्टी समोरून तू बाजूला जाऊच नको आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा पुन्हा 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 त्या भगवंताचं मी रूप पाहत राहील. मग नुसतं रूप पाहिल्यानंतर काय होतं बा काय होतं नेमकं बर लय जास्त वेळ पाहिल्यानंतर माणसाला आवड निर्माण होत नाही त्याच्याविषयी थोडी आवड कमी होत जाते. पण तुकोबराय म्हणले नाही आमची आवड कमी होणार नाही ते रूप आम्ही आवडीनं पाहणार. पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुला म्हणे माझे जे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या भगवंताचं रूप पाहत असताना आम्ही आवडीनं बघणार. पण तुम्ही आम्ही एक बार गेलो ना महाराज बस झालं बाबा एक बार देवाचं दर्शन झालं. पण आपण दर्शन करतो आपण नुसतं दर्शन नाही दूरदर्शन बरोबर. मग आता इथं एक महत्वाचा मुद्दा आहे इथं. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात लोचन आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात दृष्टी पुढे. मग काय नेमकं दोन वेळेला एकाच इंद्रियाचा विषय त्या ठिकाणी प्रगट केला तुकोबरायाने काय केला असेल. लोचन कशाला म्हणायचं दृष्टी कशाला म्हणायचं समानार्थी शब्द आहेत का नाही. पण लोचन वेगळे आणि दृष्टी वेगळी. ज्ञान स्वरूपता ज्या ठिकाणी असते त्याला दृष्टी म्हणतात आणि चर्म चक्षु ज्या ठिकाणी आहेत त्याला लोचन म्हणा डोळे म्हणा. पण ज्ञान दृष्टी आल्यानंतर ती दृष्टी वेगळी ती लोचन म्हणता येणार नाही. डोळे तेच आहेत. मला सांगा आपण एखादी वस्तू पाहतो आता उदाहरण घ्या आपण मोबाईल पाहतोय
साऊंड बॉक्स पाहते, नाहीतर आपले गणेश महाराज बघा, हे पकवा जातात, आपण ह्यांना पाहतो, आपण ह्यांना नुसतं बघतो. एखादा जिवंत नसलेला मनुष्य आपण ठेवलाय, बरोबर, त्याचे पण डोळे आहेत, तो पण त्या डोळ्याने बघतो आणि आपण पण बघतो, जिवंत असणारा व्यक्ती पण. पण दोघांच्या बघण्यामध्ये काय फरक आहे? फरक काय? आपण पण डोळ्यानेच बघतो आणि तो व्यक्ती पण डोळ्यानेच बघतोय. मग फरक काय दोन्हीचा? समानच आहे ना ते, फरक काहीच नाही ना. पण एक फरक आहे, तो पण डोळ्यानेच बघतो, आपण पण डोळ्याने बघतो. पण डोळ्यांनी बघितल्यानंतर ती आपली इंद्रिय वृत्ती असणारी अंतःकरणाला जाऊन भिडते आणि त्या इंद्रिय वृत्ती नेत्राद्वारे बाहेर जाऊन आत अंतःकरणामध्ये ज्या वेळेला जाऊन सांगते की अमुक अमुक वस्तू ती आहे, त्यावेळेला आपल्या त्या गोष्टीचं ज्ञान होतं. आणि नुसतं बघितलं तर त्या गोष्टीचं ज्ञान होणार नाही. म्हणून एकाच समानार्थी शब्द दोन या ठिकाणी टाकले तर लोचन म्हणजे डोळे, त्या डोळ्याने भगवंताचं रूप बघितलं, पण त्या डोळ्यातून भगवंताचं रूपच बाजूला गेलं नाही पाहिजे. कारण सतत भगवान परमात्मा, मला सांगा आता, भगवान परमात्मा जर एक रूप तुमच्या आमच्याशी झाला तर त्याला वेगळं काही पाहण्याची गरजच नाही. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा एकच आहेत. फक्त अंतःकरण वृत्ती त्या स्वरूपाकार झाली की बस, बाकी काहीच लागत नाही. म्हणून ज्ञानदृष्टी त्या भगवंताविषयीचं ज्ञान आम्हाला झालं. कारण अहम ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्य, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, पण तरी पण हे थोडं अज्ञानातच मोडतं. म्हणून तत्वमसी, ते तू आहेस, एवढं ज्ञान झालं की मग ती दृष्टी ती भगवंताकार झाली. आणि ती भगवंताकार झाल्यानंतर मग तुकोबाराय जसं म्हणते, आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे, पुन्हा पुन्हा मी तुला पाहिल. कारण देव आणि संत ह्याच्यामध्ये दुसरं काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. ते त्याच्यामुळं तुकोबाराय म्हणतात की तोच भगवान परमात्मा, तेच स्वरूप माझ्या डोळ्यासमोर पुन्हा 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 राहावं. आणि एवढं पाहिल्यानंतर महाराज, आता दरवर्षी आपल्या इथे यात्रा येते, आपल्याला ते मोठ्या मोठ्या पाळण्यात बसावं वाटतं, त्या झेम्पिंग झपांग ते बरंच काय येतं खेळायचं, लहान मुलांना बसावं वाटतं. मग मला सांगा, आता पुढच्या वर्षी यात्रा आली की यात्रेच्या आदल्या दिवशीच पोरगा म्हणता पप्पा चला गावात जाऊन येऊ, कारण ते आलेलं असतं ना. मग त्याच्याविषयीची लालसा, ते येणार, त्याच्यात मी बसणार, ही अंतःकरणामध्ये अपेक्षा असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, जशी त्या लहान मुलांना अपेक्षा असते तसं हे तुझं रूप पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये मला अशी लालसा निर्माण झाली की या ठिकाणाहून बाजूला जावंसच वाटत नाही. कारण हे मन लालचावलंय, कारण तुझ्या स्वरूपाची आवड ह्या मनाला लागलेली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तिसऱ्या चरणात की लालचावले मन लागली शे गोडी, त्याची गोडी माझ्या अंतःकरणात लागली मला, त्याच्यामुळं आता दुसरं काही नको. लालचावले मन लागली शे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. आता दुसरं काही जीव या अंतःकरणामध्ये धरण्याची गरज नाही. कारण एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, आम्हाला आता दुसरा धरण्याची गरज नाही. आणि मग या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय मागणी करतात. कशी मागणी करतात? जसं एखादं मूल, आपण समजा आता यात्रेचंच उदाहरण कशाला देऊ, बाजारचं देतो. आठवड्याला बाजार येतो, बाजार आल्यानंतर लहान मुलं असतं, त्याला नुकतंच कळायला लागलेलं, आपले पप्पा बाजारला जातात. मग त्यानं काय म्हणणार, पप्पा येताना भेळ घेऊन या, ते पेढा घेऊन या, ती कसली तरी बर्फी भेटते. मग अशी मागच्या बाजारी आणली होती त्याने, मला तर काय माहिती, ती बर्फी घेऊन या म्हणले, भेळ घेऊन या. पण सांगत असताना त्याची जी अवस्था असते ती कशी असते? पॅन्टीला पकडणार, रुमालाला पकडणार, पिशवीलाच पकडणार, नाही मला आणलंच पाहिजे, मला हे पाहिजेच, नाही आणल्यावर बघतोच. मग म्हणजे ते लढिवाळपणानं जे काही अपेक्षा तुमच्या आमच्या समोर प्रगट करतं. मग आम्ही बाजारला गेल्यानंतर आणतो का नाही, बाबा पोरानं भेळ सांगितली, मोप 100ची नाही तर 50ची तरी नेलीच पाहिजे. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा, कारण तुम्ही आमचे आई वडील आहात आणि आम्ही लहान मुलं आहोत. कारण बाळकाप्रमाणे लढिवाळपणानं आम्ही तुमच्याकडे एक अपेक्षा करतो, ती शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्ही माघावी लढिवाळी,
तुका म्हणे आम्ही माघावी लढेवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी तुका म्हणे आम्ही माघावी लढेवाळी तुका म्हणे आम्ही माघावी लढेवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी तुका म्हणे आम्ही माघावी लढेवाळी पुरवावी आळी माय बापा पुरवावी आळी माय बापा आता दुसरी पुढे ऐकाची दूर आहे आता दुसरी पुढे ऐकाची दूर आहे पुरवावी आळी माय बापा पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐका चतुर आहे आता दृष्टी पुढे ऐका चतुर आहे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐकाचे तुर आहे आता दृष्टी पुढे ऐकाचे तुर आहे तुझ पाय पांडुरंगा तुम्ही तुझ पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐका चतुर आहे आता दृष्टी पुढे ऐका चतुर आहे विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार विठोबार कुमार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमारी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे. लढीवाळपणानं आपण जर भगवंताकडे मागणी केली तर तो भगवान परमात्मा आई वडिलाच्या अंतकरणाने किंवा आई वडीलच आपले आहेत आणि ती आपली मागणी पूर्ण करतील. मग मागणी काय करायची देवाकडं ते आम्ही ठरवायचं. कारण त्या ठिकाणी तुकोबरायांनी अविनाशी असणारी मागणी भगवंताकडे प्रगट केली. म्हणून तसं आई वडिलाचं चिंतन सांगत असताना 3 प्रकारचे आई वडील मानलेले आहेत. एक
आपले आई वडील, दुसरे संत आई वडील आणि तिसरे देव. हे 3 आपले आई वडील मानलेले आहेत किंवा शास्त्र. हे 3 प्रकारचे आई वडील तुमच्या जीवनात आहेत. कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत, कारण संत मायक झाले. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. संत किंवा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. कारण 3 आपले हे आई वडील जरी संपले तरी ते आई वडील आपल्याला भगवंतापर्यंत मोक्षापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपल्याला जे काही मागायचं तर या आई वडिलाकडे मागायचं. किंवा शास्त्रालाही आई वडील मानलेलं आहे. अहितापासून काढिते, हित देऊनी वाढविते, नाही श्रुती परवती माऊली जगा. कारण शास्त्र पण आपले आई वडील आहेत. म्हणून असं समजायचं नाही की आई वडील गेल्यानंतर आपण पोरकं होतो. तर त्याच्या पाठीमागही आपल्याला 3 प्रकारचे आई वडील भेटतात. पण आपण ते मानले पाहिजेत, आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण काहीतरी मागितलं पाहिजे. आणि आपण मागितल्यानंतर ते निश्चितच आपली अपेक्षा पूर्ण करतील. मग तुकोबारायांनी या ठिकाणी जे मागितलं ते भगवंताने दिलं का हो? दिलं. तुकोबारायाचं जीवन कृतार्थ झालं. आणि तुकोबारायांनी अशा अनेक स्वरूपाच्या मागण्या भगवंताकडे मागितल्या. पण कोणत्या मागितल्या हो? संसारिक नाही. हे दान देगा देवा, तुझा विसर काय? नलगे मुक्ती धनसंपदा. काय? संत संगती, संत संघाची मागणी मागितली. म्हणून तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये संत संगतीची मागणी मागा. या भगवंताच्या स्वरूपाविषयीची आवड आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी अशी मागणी मागा. भगवंताचं नामस्मरण आपल्या अंतःकरणामध्ये राहावं अशा स्वरूपाची मागणी मागा. अनेक स्वरूपाच्या फक्त मागणी मागत असताना संसारासाठी मागू नका. कारण संसारासाठी जर मागितलं तर आपलं सगळंच संसारातलं घेऊन जाईल, पण आपल्याला काही तो देणार नाही. म्हणून अशा स्वरूपाची मागणी करा की त्यांनी जीवन आपलं कृतार्थ झालं पाहिजे. आणि जीवन कृतार्थ झाल्यानंतर आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही. म्हणून अशी अविनाशी असणारी मागणी तुकोबारायांनी या ठिकाणी मागितली. धावत्या वेगामध्ये, कमी वेळेमध्ये, अल्पशा वेळेमध्ये, गणेश महाराजांच्या प्रेरणेनुसार. बरं काय, बाकी आमचा कोणाचाच प्लॅन नव्हता. फक्त गणेश महाराजाच्या प्लॅनमुळं हे सगळं या ठिकाणी जुळून आले. आणि आता नंबर फिरून येणार आहेत बरं काय, असं काय नाही. आता हे कोणाचे लागतील काय सांगता येत नाही. पुढच्या शेवेला कोणाचा तरी 3पैकी नंबर आहे. आणि याच्यापेक्षा डबल संख्येने आले तरी काही अडचण नाही. फक्त समोर बसू नका, थोडं माग बसून ऐकलं तर जरा, नाहीतर हे पळून जायचं असं. म्हणून झालेली सेवा कशी झाली माहिती नाही, वाकडी का नीट देव जाणे. कारण चिंतन तर काहीच केलं नाही. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून शिवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरे, राज माप राज महाराज तुम्ही, नाही विचारेला अधिकार फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, राज माप राज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम कुंडली गुरुदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ऐका ऐका आज नागपंचमीचा सण